नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण तांदळाचे पळीपापड कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहोत बघा। तर त्यासाठी हे राशनचे तांदूळ घेतले आहे मी आणि हे तांदूळ तुम्ही कपाने किंवा कोणत्याही एका भांड्याने मोजून घेऊ शकता। मी इथे हे प्लेट घेतली आहे आणि साधारण ही पाव किलोची प्लेट आहे। तर हे आपण तांदूळ निवडून घेतले आहे, स्वच्छ करून घेतले आहे। आता हे एक दोन वेळा आपण पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर रात्रभरासाठी हे तांदूळ जे आहेत ते भिजत घालणार आहोत। मी इथे राशनचा तांदूळ घेतला आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता। तर हे रात्रभर तांदूळ आपण भिजवून ठेवले होते, यामधलं पाणी आपण काढून घेणार आहोत। पाणी काढून झाल्याच्या नंतर आपण या मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत। तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे बघा पाण्यासाठी। तर बघा आपण 7 भांडे पाणी उकळायला ठेवलं आहे, यामधलं आपण एक भांड पाणी काढून घेणार आहोत आणि लागलं तर तेच नंतर या पाण्यामध्ये टाकणार आहोत। आणि एक भांड तांदूळ वाटण्यासाठी साईडला ठेवलं आहे थंड पाणी। तर आता आपण पाण्याला उकळी येते तोवरती तांदूळची पेस्ट जी आहे ती करून घेणार आहोत। या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आणि बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। थोडं थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची बघा। तर आपली ही तांदळाची जी पेस्ट आहे ती तयार झाली आहे। अगदी अशी स्मूथ वाटून घ्यायची आणि याला सुद्धा आपण एक भांड पाणी वापरलं आहे बघा। आता या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। आपण यामधलं एक भांड पाणी काढून घेणार आहोत। लागलं तर आपण हेच पाणी पुन्हा यामध्ये टाकणार आहोत, थंड पाणी टाकायचं नाही। आता या उकळत्या पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं आहे, अर्धा चम्मच पापड खार टाकायचा आहे आणि हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे तांदळाच्या पिठात आपलं तांदळाचं, ते यामध्ये असं सोडायचं। एका हाताने फिरवत राहायचं आणि एका हाताने हे बॅटर टाकायचं आहे बघा। गुठळ्या होणार नाहीत यामुळे। आता हे जसं जसं शिजत जाईल ना मिश्रण तसं घट्ट होत जाईल, त्यामुळे काय करायचं सारखं फिरवत राहायचं आहे। आणि हे जे पातेलं आहे ते थोडंसं धुवून टाकायचं, यामधलं जे राहिलेलं बॅटर आहे ते सर्व निघून जाईल यामध्ये। सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे बघा आणि नंतर मध्यम आचेवरती हे आपल्याला मिश्रण चांगलं 30 ते 40 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत छान असं शिजत नाही तोपर्यंत। मला थोडं पाणी कमी वाटत आहे, लगेचच मी हे जे काढून घेतलेलं पाणी आहे ते टाकते। काढून ठेवल्यामुळे काय होते, पटकन आपल्याला हे गरम पाणी यामध्ये टाकता येते आणि छान असं
शिजल्या जाईल बॅटर। मात्र हे 5-5 मिनिटाला असं तळापासून एकसारखं फिरवून घ्यायचं आहे, नाहीतर मग तळाला चिटकून जाईल बॅटर आणि शिजणार नाही व्यवस्थित। तर हे आपल्याला असं करून 30 ते 40 मिनिटं शिजवून घेते, छान असं एकदम मऊसूत शिजेपर्यंत। आणि हो, तांदूळ आपण कोणते घेतो आहोत त्यावरती पाण्याचं प्रमाण ठरतं बघा। कधी तांदूळ जुना घेतो आपण, कधी नवीन घेतो, तर पाणी कमी जास्त लागू शकते, पण हे जे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे। नक्की तुम्ही करून बघा, म्हणजे कोणीही बनवू शकेल असं हे प्रमाण आहे। 1 वाटी आपण पाणी आपलं तांदूळ घेतले तर 6 वाटी पाणी घ्यायचं आहे, म्हणजे अगदी बरोबर प्रमाण होते आणि पापड आपले छान एकसारखे होतात, तुटत नाहीत किंवा त्याला चिरा जात नाहीत। आता हे झाकण ठेवते आणि पुन्हा 5 मिनिटांनी असं तळापासून फिरवून घेते। हे काळजीपूर्वक करा, जोपर्यंत हे शिजत नाही तोपर्यंत। पाणी कमी वाटलं तर पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर हे पहा, आपण 40 मिनिटं शिजवलं आहे, तरी पण आपण अजून 5 ते 10 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत, म्हणजे अजून जसं पाहिजे तसं हे शिजेल वाटत नाही आहे। तर अजून 10 मिनिटं आपण चांगलं व्यवस्थित शिजवून घेऊ। आणि तुम्ही इथे बघू शकता, गुठळ्या न होऊ देता आपण हे शिजवून घेतलं आहे। पाणीसुद्धा मला थोडंसं जे काढून ठेवलं होतं ते सर्व पाणी लागलेलं आहे यामध्ये टाकण्यासाठी। तर अजून झाकून ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊ। तर बघा, 40 ते 50 मिनिटं शिजून हे बॅटर तयार झालं आहे पापड्या टाकण्यासाठी। पण आपण लगेच याच्या पापड्या टाकणार नाही आहोत, मी पॉलिथिनवर टाकत आहे। तर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला याच्या पापड्या टाकायच्या आहे। यामध्ये मी तीळ टाकून घेते बघा। गॅस बंद करायचा आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं। तुम्ही यामध्ये ओवा जिरं सुद्धा टाकू शकता, मला फक्त तिळाचे आवडतात, तर तीळ टाका, ओवा टाका किंवा जिरं टाका, छान लागतात। आता हे आपण 5 ते 10 मिनिटं बॅटर जोपर्यंत कोमट होत नाही तोपर्यंत कोमट करून घेऊ आणि नंतर गच्चीवर जाऊन याच्या पापड्या टाकू। आता लगेच आपण पापड्या टाकून घेणार आहोत बघा। मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतर लगेचच पापड्या टाकायच्या। पापड्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या टाकू शकता। आता हे संपूर्ण पापड्या ज्या आहेत त्या मी टाकून घेते। तर ह्या संपूर्ण पापड्या बघा टाकून झाल्या आहेत। आता हे 2-3 दिवस आपण कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे। तर पाहू शकता, 1 वाटी तांदळामध्ये खूप साऱ्या अशा ह्या पळी पापड्या तयार झाल्या आहेत। खायला तेवढे चविष्ट लागतात, नक्की करून बघा। तर बघा, 3 दिवस ह्या पापड्या आपण वाळवून घेतल्या आहे कडक उन्हामध्ये आणि आता तुम्हाला मी तळून दाखवते। तर मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये 3 किंवा 4 दिवसही वाळवून घेऊ शकता, म्हणजे वर्षभर खराब होणार नाहीत, छान टिकतील ह्या पापड्या। आपण तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या पापड्या तळायच्या आहेत। तेल छान तापून घ्यायचं, म्हणजे पापडी ना मस्त फुलते बघा। तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही पापडी फुलली आहे, अगदी
डबल टिबल पापड्या ह्या फुलून तयार होतात आणि पांढऱ्या शुभ्र होतात. नक्की करून बघा. अशा पद्धतीने तांदळाच्या ह्या पळी पापड्या कशा झाल्या मला कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा. भेटू आपण पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये.